Hi, I'm Dr. Pallavi Valanzu. Today I'm sharing my pregnancy and post-pregnancy journey. ज्यावेळी माझा प्रेग्नन्सी फेज होता 9 मंथ, त्यामध्ये तो फेज ॲक्च्युली टोटली फाईन होता. पण फर्स्ट बेबीला आमच्या थोडे प्रॉब्लेम्स आले होते. जसं की ॲनॅमली डिफेक्ट होता. सो फर्स्ट प्रेग्नन्सीला मला 4th मंथला अबॉर्शन करावं लागलं. त्यानंतर आम्ही थोडा गॅप घेतला आणि आफ्टर 2 इयर्स पुन्हा मला प्रेग्नन्सी राहिली आणि ॲनॅमली स्कॅन, एन-टी स्कॅन टोटली फाईन होता. ज्यावेळी डिलिव्हरी झाली, डिलिव्हरीनंतर एक 7 ते 8 तासानंतर तिथल्या गायनॅकचं आणि पेडियाट्रिशियनचं म्हणणं आलं की बेबी थोडे सिक्रिशन्स करतोय. सो आपण त्याला थोडं NICUमध्ये पाठवूयात. मग तिथनं त्यांनी कोल्हापूरला आमचा बेबी एका हॉस्पिटलला रेफर केला. इथे आल्यानंतर बेबी ज्यावेळी इथे आला त्यावेळी ओके होता. परंतु काही तासानंतर त्याचा टोटली राईट लंग हा कोलॅप्स झाला. कशामुळे झाला काय ह्याचं काही डायग्नोज लास्टपर्यंत त्यांना भेटलं नाही. बऱ्यापैकी सगळ्यांनी होप्स सोडून दिला होता. आम्हाला 48 अवर्स देण्यात आले होते बेबीचे. पण आम्ही कुठेतरी पॉझिटिव्ह होतो की त्यातनं तो बाहेर पडेल. त्यानंतर आम्हाला आमचं जे फ्रेंड सर्कल आहे त्यामधनं पण सरांचा रेफरन्स भेटला यशोदीप हॉस्पिटलचा. सो आम्ही सरांशी येऊन पण त्याची केस थोडी डिस्कस केली. त्यानंतर थोडे काही होमिओपॅथिक ड्रग्स आम्ही त्याला NICUमध्ये चालू केले. त्यानंतर त्यामध्ये आम्हाला बराचसा फरक जाणवला. आज माझा बेबी 6 मंथ्सचा आहे आणि तो टोटली फाईन आहे. कुठल्याही प्रकारचा त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण सुरुवातीला जो आम्ही फेज बघितला तो खूप डिफिकल्ट होता. पण त्यातनं आता आम्ही बाहेर आलोय. आमचा बेबीही व्यवस्थित आहे. थँक यू.